एकीकडे गणेशोत्सवाची राज्यभरात धामधूम सुरू आहे, लगबग सुरू आहे आणि अशातच मनोज जरांगेंचं आंदोलन सुद्धा तीव्र होत आहे। आता मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मनोज जरांगेंना आंदोलनाची परवानगी मंजूर झाली आहे। पोलिसांनी एका दिवसासाठी सशर्त परवानगी दिल्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाचा मार्ग मोकळा झालाय। पण त्याच वेळेला सरकारनं मुंबईत पोहोचण्यापूर्वी जरांगेंसोबत चर्चा सुरू केल्याचंही पाहायला मिळतंय। जरांगेंची मुंबईच्या दिशेनं कूच। 29 ऑगस्टला मोर्चा मुंबईत धडकणार। पोलिसांची फक्त एक दिवसाची परवानगी। जरांगे मात्र ओबीसी आरक्षणावर ठाम। मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाची मागणी करत बुधवारी मनोज जरांगे यांनी मुंबईच्या दिशेनं मार्गक्रमण सुरू केलं। हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते सोबत घेत जरांगेंनी आझाद मैदानाच्या दिशेनं कूच केली आहे। यावेळी जरांगेंनी पुन्हा एकदा सरकार आणि त्यातही मुख्यमंत्र्यांना लक्ष केल्याचं पाहायला मिळालं। देवेंद्र फडणवीस साहेबांना आयबीएन लोकमतच्या माध्यमातून प्रामाणिक विनंती करतो, ऐकत असाल तुम्ही आयबीएन लोकमत आत्ता हे शब्द मी पहिल्यांदा द्यायला लागलोय, आणखी नाही तुमच्या हातातून गेलं नाही। मराठे तुम्ही तुमच्या मनासारखे करू शकता, तुम्ही मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर ओढून घेऊ नका। आणखी संधी गेली नाही, 20-30 लाख आत्ता आहेत, संध्याकाळपर्यंत करोडात जाऊ शकते ते लोक। तुमच्या हातातून संधी गेली नाही, वेटी समाजाला धरू नका। मनोज जरांगेंनी आंदोलनाला परवानगी म्हणून रीतसर याचिका दाखल केलेली असताना दुपारी मुंबई पोलिसांनी जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला सशर्त परवानगी दिल्याचं समोर आलं, ज्यात अनेक अटी घालण्यात आल्या। जरांगे पाटलांना आझाद मैदानावर फक्त एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे। शनिवार, रविवार, शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी परवानगी नसेल। फ्री वेच्या मार्गानं जरांगेंच्या ताफ्याला आझाद मैदानात जाता येणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत केवळ 5 गाड्यांना प्रवेश मिळेल। जरांगेंच्या सोबत आलेली इतर वाहनं वाडी बंदर इथं थांबवावी लागणार आहेत। आझाद मैदानावर आंदोलकांची संख्या जास्तीत जास्त 5000 असावी, अशा सगळ्या अटी घालण्यात आल्या। पण जरांगेंना पोलिसांच्या अटी शर्ती मान्य नसल्याचं दिसतंय। एका दिवसाचं नाही तर मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत आपण आझाद मैदान सोडणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला। मराठा समाज कधीच कायद्याच्या नियमाच्या पुढे जाणार नाही। आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे। पण ते एका दिवसाच नाही, तुम्ही एका दिवसात जर दिलं परवानगी तर मग एका दिवसात अंमलबजावणी करावं लागेल। नसता जवळ अंमलबजावणी होत नाही मी तोवर बसणार, म्हणजे एक दिवसाची परवानगी मान्य नाही। आता एक दिवसात काय मग करा अंमलबजावणी, अंमलबजावणी केली तर मान्य, एका दिवसात करा। तुम्ही जवळ मान्य करत नाहीत तोवर मी बसणार। मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या जरांगेंनी पोलिसांच्या अटी शर्ती अमान्य केल्यानंतर भाजप तसंच ओबीसी आंदोलकांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं। सरकारी भूमिका सकारात्मक आहे। मला वाटतं माझी आजही या निमित्तानं जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी हे आपलं आंदोलन स्थगित करावं। सरकारच्या भूमिका जर सकारात्मकच आहे आणि ती त्यांची भूमिका आहे, त्यासाठी सरकारनं नेहमीच सकारात्मक विचार केलेला आहे। प्रशासनानं काही अटीवरती शर्तीवरती जे त्यांना परवानगी दिलेली आहे ती त्यांनी पाळावी, अन्यथा अशा बेकायदा मागण्या करायच्या आणि रस्त्यावर उतरून मुंबईमध्ये अराजक निर्माण करण्याचा उद्देशानं जरांगे तिकडे येत आहेत। कारण जरांगे म्हणतात की मी 4 महिन्यापूर्वी तारीख ठरवली, ती तारीख ठरवत असताना या कालावधीमध्ये गणेशोत्सव असतो, एवढं त्यांना माहीत नसावं का? मुंबईच्या दिशेनं निघालेले मनोज जरांगे 29 ऑगस्टला सकाळी आझाद मैदानात पोहोचणार आहेत। पण त्याआधीच सरकारच्या वतीनं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत जरांगेंना भेटणार आहेत। पण इकडे मुंबई पोलिसांनी जरांगेंना केवळ 29 ऑगस्टचीच परवानगी दिली आहे।
जरांगे मात्र ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय आझाद मैदान न सोडण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता सरकार यावर कसा तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या दृष्टीनं आझाद मैदान हे ठिकाण महत्त्वाचं आहे. याच आझाद मैदानावरती आंदोलनाच्या परवानगीसाठी जरांगे पाटलांकडनं जे हमीपत्र सादर झालंय त्यात कोणकोणते मुद्दे आहेत आपण पाहूया. सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 याच वेळेत आंदोलन होईल. कायदा आणि नियमांचं पालन केलं जाईल. पोलिसांच्या नियमित संपर्कात असू. चिथावणीखोर भाषणं होणार नाहीत. शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण होणार नाही. जाळपोळीची कोणतीही कृती केली जाणार नाही. आंदोलन स्थळावरनं इतरत्र कूच करणार नाही. पांडुरंग मार्गांवरती पोलिसांची समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. पाणी आणि वैद्यकीय सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातील. वाहतुकीत मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत कोणताही अडथळा येणार नाही याची खबरदारी बाळगली जाईल. सोबतच आंदोलकांची संख्या सुद्धा मर्यादित ठेवण्यात येईल आणि ठरलेल्या ठिकाणीच आंदोलन केलं जाईल. आंदोलकांकडे शस्त्र असणार नाहीत असं हमीपत्र जरांगे पाटलांनी या आंदोलनासाठी सादर केलंय. मी देखील आवाहन केलं होतं की गणपती उत्सवामध्ये आंदोलनामुळे गणेश भक्त लाखो गणेश भक्त महाराष्ट्रात येत असतात. महाराष्ट्रातला गणेश भक्त आहेत, परंतु देशभरातून विदेशातून देखील मुंबईमध्ये गणेशोत्सवानिमित्त लाखो लोक येत असतात. त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये ही आमची भावना होती. त्यांच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही. आमचं आंदोलन जे आहे आमच्या संविधानिक आरक्षणाचं संरक्षण करणे, ते जसं आहे तसं टिकून राहावं ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून आमचं सरकारच्या विरोधात आंदोलन राहणार आहे की आमच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये. मनोज जरांगेंनी या सगळ्या दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आणि याच टीकेवरनं चित्रा वाघांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे. आणि मी बोलले म्हणून तुम्ही सगळी टोळधाड माझ्यावर सोडली. घाणेरडे अश्लील फोन, धमक्यांचे फोन, काय करणार आहात तुम्ही? मारणार आहात मला? म्हणजे तुम्ही चुकलात तर आम्ही बोलायचं नाही आणि आम्ही बोलल्यावरती तुमचे समर्थक आम्हाला नाही ते बोलणार. घाणेरड्या अश्लील कमेंट्स करणार, फोन चालू आहेत सतत. मी अमका बोलतोय आणि हे बघून घेऊ आणि तुला असं करू. काय करणार आहात तुम्ही? मारणार आहात का आम्हाला? आंतरवाली सराटीवरनं मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत. त्यांचा ताफा जालन्यातल्या शहागड फाटा इथल्या खुटा चौकामध्ये पोहोचला आणि यावेळी जरांगे पाटलांचं जंगी स्वागत केलं गेलं. शेकडो मराठा आंदोलकांनी हे स्वागत केलं. तर गाडीच्या छतावरती उभं राहून जरांगेंनी चलो मुंबई असा नाराही दिला. तर मनोज जरांगे पाटील यांचा ताफा त्यांच्या समर्थकांसह मुंबईकडे निघालाय. मराठा आंदोलक आंतरवाली सराटीवरनं मुंबईकडे रवाना होतात. मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांचा पहिला मुक्काम छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नरात असेल. यावेळी जरांगेंचं शिवजन्मभूमीमध्ये जंगी स्वागत होणार आहे. त्यानंतर जुन्नर, राजगुरुनगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूर असा प्रवास करत 28 तारखेला म्हणजे उद्याच हा मराठा मोर्चा मुंबईतल्या आझाद मैदानात पोहोचेल. तर 29 तारखेला आझाद मैदानात मनोज जरांगे आपल्या उपोषणाला सुरुवात करतील. सकल मराठा बांधवांच्या वतीनं आणे पठार भाग म्हणतो आमचा, त्या भागात जोरदार स्वागताची तयारी झालेली आहे. अगदी आणे पठार भागापासून पेमदारा आणे पठार तर ते डायरेक्टली बेल्ले आळेफाटा ओतूर आणि बनकर फाटा मार्गे जुन्नरला मुक्कामाला येणार आहेत. सगळ्या ठिकाणी जय्यत तयारी झालेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा जी काही हॉटेल्स आहेत, लोकांची घरं आहेत, छोटे मोठे हॉल आहेत, लग्नाची कार्यालय आहेत, या सगळ्या ठिकाणी सकल मराठा बांधवांची व्यवस्था, राहण्याची, खाण्याची, नाश्त्याची, पाण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे.